नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरतीमध्ये विचारण्यात आलेल्या चालू घडामोडीचे आणि जीकेचे प्रश्न पाहणार आहोत। सर्व प्रश्नांची उत्तरे हे स्पष्टीकरणासहित विश्लेषण केलेले आहे आणि मित्रांनो, सर्व प्रश्नांची उत्तरे हे योग्य असणार आहे, कारण आयोगाने पब्लिश केलेल्या सुधारित आन्सर कीवरून सर्व प्रश्नांची उत्तरे सांगितलेले आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। प्रश्न पहिला आहे, अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, 1 जुलै 1998 साली। अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती हे 1 जुलै 1998 साली झाली। तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, 1 जुलै 1998 रोजीच धुळे या जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला आणि यावेळी मुख्यमंत्री होते मनोहर जोशी। त्यानंतर मित्रांनो, 1 मे 1999 रोजी भंडारा या जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला आणि 1 मे 1999 रोजीच परभणी या जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला आणि यावेळी मुख्यमंत्री होते नारायण राणे। तर मित्रांनो, 4 ऑक्टोबर 1990 साली मुंबई या शहराचे विभाजन होऊन मुंबई उपनगर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला आणि यावेळी मुख्यमंत्री होते शरद पवार। त्यानंतर मित्रांनो, 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे या जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला आणि यावेळी मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण। लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे। अनेक वेळा या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे। प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, पालघर या जिल्ह्याची निर्मिती कधी झालेला आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 1 ऑगस्ट 2014 रोजी। पुढील प्रश्न आहे, शहानूर हे कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे? शहानूर हे कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1, मेळघाट। शहानूर हे मेळघाट या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे। पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त आहे? भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4, कलम 324 नुसार। भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 नुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे। तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, कलम 360 मध्ये आर्थिक आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो, कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानतेची तरतूद करण्यात आलेली आहे आणि कलम 17 मध्ये अस्पृश्यता पाळण्यास बंदी करण्यात आलेली आहे। कलम 21 अ मध्ये शिक्षणाचा हक्क देण्यात आलेले आहे आणि मित्रांनो, कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची भाग 15 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे। या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कुठल्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? खालीलपैकी कुठल्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1, केरळ। केरळ या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही आणि मित्रांनो, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या तिन्ही राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे। पुढील प्रश्न आहे, हीनयान, महायान, वज्रयान हे पंथ कुठल्या धर्माशी निगडीत आहे? हीनयान, महायान, वज्रयान हे पंथ कुठल्या धर्माशी निगडीत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3, जैन। हीनयान, महायान, वज्रयान हे पंथ जैन धर्माशी निगडीत आहे। पुढील प्रश्न आहे, भारत नवजवान सभेची स्थापना कोणी केली? भारत नवजवान सभेची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1, भगतसिंग। भारत नवजवान सभेची स्थापना हे भगतसिंग यांनी केली। पुढील प्रश्न आहे, भारताची उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे? भारताची उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3, 3214 किलोमीटर। भारताची उत्तर दक्षिण लांबी हे 3214 किलोमीटर एवढी आहे। तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, भारताचे क्षेत्रफळ हे 32,87,263 चौरस किलोमीटर एवढे आहे आणि भारताने जागतिक क्षेत्रफळाच्या 2.42% क्षेत्र व्यापलेले आहे।
भारताची पूर्व पश्चिम लांबी हे 2933 किलोमीटर एवढे आहे आणि हे अंतर गुजरातचे पश्चिम टोक घुमरमोटा ते अरुणाचल प्रदेशचे पूर्व टोक किबिथू दरम्यान आहे. आणि मित्रांनो, भारताची उत्तर दक्षिण लांबी हे 3214 किलोमीटर एवढे आहे आणि हे अंतर काश्मीरचे उत्तर टोक दफ्तार ते मुख्य भूमीचे दक्षिण टोक कन्याकुमारी दरम्यान आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. अनेक वेळा या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न असा विचारण्यात आलेला होता, जागतिक क्षेत्रफळापैकी भारताने किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? तर त्याचा योग्य उत्तर आहे 2.42%. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 पेरियार. पेरियार हा पश्चिम वाहिनी नदी आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 हायड्रोजन. हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही. पुढील प्रश्न आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिले जात नाही? कुठल्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिले जात नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 गणित. गणित या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिले जात नाही. आणि मित्रांनो, शांतता, साहित्य, बौद्धिक शास्त्र या तिन्ही क्षेत्रांमध्ये नोबेल पारितोषिक दिले जाते. मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात? भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 7. भारताच्या भूसीमा हे 7 देशांना भिडतात. आणि मित्रांनो, भारताच्या भूसीमा लागून असलेले देश कोणकोणते आहेत हे पण लक्षात असू द्या. मित्रांनो, यावर एक स्ट्रिक आहे. स्ट्रिक असा आहे, बचपन MBA. ब म्हणजे बांगलादेश, च म्हणजे चीन, प म्हणजे पाकिस्तान, न म्हणजे नेपाळ, एम म्हणजे म्यानमार, बी म्हणजे भूटान, ए म्हणजे अफगाणिस्तान. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा स्ट्रिक आहे. या स्ट्रिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा स्ट्रिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, ध्वनी प्रदूषण कोणत्या एककात मोजले जाते? ध्वनी प्रदूषण कोणत्या एककात मोजले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 डेसिबल. ध्वनी प्रदूषण हे डेसिबल या एककात मोजले जाते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांमध्ये खालीलपैकी सर्वात कनिष्ठ पद कोणते? महाराष्ट्र पोलिसांमध्ये खालीलपैकी सर्वात कनिष्ठ पद कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 सहाय्यक आयुक्त. महाराष्ट्र पोलिसांमध्ये सहाय्यक आयुक्त हे कनिष्ठ पद आहे. पुढील प्रश्न आहे, भारताच्या स्वातंत्र्यानंतर अकोल्याचे पहिले पोलीस अधीक्षक कोण होते? भारताच्या स्वातंत्र्यानंतर अकोल्याचे पहिले पोलीस अधीक्षक कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 SS हरनाम सिंग. भारताच्या स्वातंत्र्यानंतर अकोल्याचे पहिले पोलीस अधीक्षक हे SS हरनाम सिंग हे होते. पुढील प्रश्न आहे, प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 DRDO. प्रलय क्षेपणास्त्र हे DRDO या संस्थेने विकसित केलेले आहे. पुढील प्रश्न आहे, मोहिनीअट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मोहिनीअट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 केरला. मोहिनीअट्टम हे नृत्य प्रकार केरला या राज्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय कुठे आहे? राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय कुठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 पुणे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती कोण? महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती कोण? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 वसंतराव नाईक. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती हे वसंतराव नाईक आहेत. पुढील प्रश्न आहे, पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्रामुख्याने परिणाम होतो? पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्रामुख्याने परिणाम होतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 मज्जासंस्था. पोलिओमुळे शरीराच्या मज्जासंस्था या भागावर प्रामुख्याने परिणाम होतो. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.